नमस्कार मित्रांनो. जर आपण आजची FIDIची ॲक्टिव्हिटी बघितली तर आपल्याला काय दिसतंय, जे शुक्रवारी मार्केट ज्यावेळेस क्लोज झालं होतं त्यावेळेस नेट FIने काय केलं होतं, 376 शेअरची काय केली ती सेलिंग केली होती. ओके. आणि सेम DIने काय केलं होतं, DIने नेट 1017 करोडची काय केली ती बाईंग केली होती. म्हणजे कुठेतरी DI जे होतं ते पॉझिटिव्ह व्ह्यूने बघत होतं आणि FI जे होतं ते कुठेतरी शॉर्ट सेलिंगचा विचार करत होतं. राईट. आता हे झालं आपलं डेलीचं. पण हेच जर आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर आपल्याला काय दिसतं ते बघूया. आता हे जर मंथलीमध्ये बघितलं तर मंथचा व्ह्यू जो आहे FIचा तो कुठंतरी काय आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे 4,500 करोडची काय केली, सेलिंग केली. म्हणजे अधिक स्ट्रॉंग बाईंग केली, त्यानंतर शॉर्ट सेलिंग करण्याचा पूर्ण विचार त्यांनी केला. आणि DIने काय केलं, नेट 21,000 करोडची काय केली, बाईंग केली. म्हणजे दोघांचा व्ह्यू कुठंतरी मॅनिप्युलेटिव्ह आहे. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस मार्केटमध्ये करेक्शन येण्याची शक्यता कुठंतरी मार्केटमध्ये असते. आता मार्केट ज्या प्रकारे वर गेलं, बँक निफ्टी बघा, निफ्टी बघा, राईट. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेलमध्ये वीकली ॲनालिसिस सांगतो, त्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलं. जर आपण बघितलं तर त्यामध्ये मार्केटमध्ये बाईंग तर खूप स्ट्रॉंग आली, पण त्यावेळेस असं होतं कधी पण मार्केटमध्ये एक छोटंसं करेक्शन येतं आणि देणं तेव्हा इंडियन मार्केटमध्ये तुमचा विचार असा असला पाहिजे की मार्केटमध्ये करेक्शन आलं आहे का, राईट. तो व्हाय क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आणि करेक्शन कुठंतरी मार्केटमध्ये आलेलं नाही आहे, बिकॉज आलं आहे ते थोडं आलं आहे, राईट. पण ते परफेक्ट करेक्शन जे आहे व्यवस्थित खाली आलं आणि व्यवस्थित डीप मार्केटने घेतला, डीप नंतर व्यवस्थित बाईंग कुठेतरी भेटली, ती बाईंग आपल्याला बघायला भेटलेली नाही आहे इंडियन मार्केटमध्ये. सो ते कधी पण फास्टमध्ये येऊ शकतं, एक स्ट्रॉंग व्यवस्थित एक डीप आणू शकतो, डीप नंतर एकदम स्ट्रॉंग बाईंग येऊ शकते. बाईंगमध्ये FIचा मूड पूर्णतः स्विंग होऊ शकतो. FI आणि DIचा नाही तर दोघं पण पॉझिटिव्ह येऊ शकतात. ओके. आणि आता जर हे झालं आपलं FIDIची ॲक्टिव्हिटी. जर आपण गिफ्ट निफ्टी बघितली त्यामध्ये शुक्रवारी काय क्लोजिंग होती ते बघूया. आता जर आपण गिफ्ट निफ्टी बघितलं तर गिफ्ट निफ्टीमध्ये काय दिसते बघा, गिफ्ट निफ्टी कुठंतरी आपल्याला निगेटिव्ह होताना दिसते. आत्ताची जी क्लोजिंग आहे गिफ्ट निफ्टी 43 निगेटिव्ह आहे, राईट. 43% म्हणजे 43 पॉईंटनी निगेटिव्ह आहे. म्हणजे कुठंतरी त्यांचा व्ह्यू कुठंतरी मॅनिप्युलेटिव्ह. म्हणजे आजचं मार्केट थोडंसं कुठंतरी स्टार्टिंगला सायनसॉइडल होईल आणि कुठंतरी निगेटिव्ह ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. ओके. डाव जोन्स बघितलं US मधलं ते पण निगेटिव्ह आहे, S&P 500 ते पण निगेटिव्ह आहे, नॅसडॅक निगेटिव्ह. आपण इन डिटेलमध्ये शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये मी जो व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये इन डिटेलमध्ये सांगितलं. आणि नॅसडॅक कुठंतरी निगेटिव्ह आहे. ओके. आणि जो नॅसडॅक निगेटिव्ह होतो त्याचा इम्पॅक्ट निफ्टी आणि बँक निफ्टीवरती होतो. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण थोडं खाली आलो, राईट. युरोपियन मार्केट निगेटिव्ह आहे, राईट. एशियन मार्केट निकाई बघा 4,000 पॉईंटनी पडली. मी काय बोललो होतो तुम्हाला इन डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं, सपोर्ट डायरेक्ट 60,000च आहे, राईट. म्हणजे व्यवस्थित 60,000 आल्यावरच मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतो. एक्झॅक्टली त्यावेळी मार्केट निकाईमध्ये चालू आहे, राईट. स्ट्रेट टाइम बघितलं त्यामध्ये हँगसेन यांचा काही एवढा इम्पॅक्ट इंडियन मार्केटमध्ये पडत नाही. पण लगातार जर बघितलं तर इंडियन मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग करेक्शन येण्याची शक्यता आहे, मला असं वाटतं. ओके. थँक्यू सो मच.